फक्त 2 दिवस बाकी राहिले, 2 दिवस पण नाही, आता 3 तारीख ऑलमोस्ट लागली तर. आणि आम्ही ओ कसं वाटतं आमका चहा देतात रात्रीची आणि तुमची पोरा कामं करतात उशिरापर्यंत, कसं वाटतं तुमका? कडक. तुझं काय बोलायचं तुला? कॉल मी. थँक्यू. हॅलो नमस्कार. तर हो मी तेच सांगितलं आणू घेताना आम्ही तिला 200 रुपये टी शर्ट. 200 रुपये, 100 रुपये कमी झाले का? थँक्यू प्राणा स्टोअर. माझ्यावर काही दडपण किंवा मी चौकटीत आहे, त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. संपूर्ण अवॉर्ड शो मध्ये सगळ्यात सुखी माणूस कोण आहे जो रिलॅक्स आहे? उपाध्यक्ष. संध्याकाळी नाक्यावरती पाहिजे होती विठ्ठल तळवलकर. फोन करून पण नाही विचारत, अरे पोरांनो तुम्ही काय करता? शूट चालू. आपण तो विचारता असं काय ना, त्याने 2-3 स्पॉन्सर पण बघल्या ना. आमचा बरा आला, हे गोष्टी आमका सांगूच नाही होते. त्यामुळे बऱ्यापैकी विठ्ठल पण मदत करता लांबून, म्हणजे खालीचं वाटो का असं ना त्याचं असा त्याच्यात त्या गोष्टीत. त्यामुळे तो भाव आहे आपला भाव आहे. तो एक भाव आहे, तो खांदा द्यायला आला तरी खूप आहे मला. त्यामुळे त्या भावाबद्दल मी आता कॅमेऱ्यासमोर काय बोलत नाही, कॅमेऱ्याच्या मागे त्या भावाबद्दल आवाज नाही. Call me when you needed me more. Call me. एडिट करा रे याला. तुला काय बोलायचं आहे? तुला काय वाटतंय? Lovable, inflammable. Lovable, inflammable. Sorry, flammable. Hazardous to health. तो बघा तिकडे आहे. Hazardous to health. तिकडे फिरवा. Hazardous to 440 with skull. मालवणी भाषा दिवस असल्यामुळे तुमचं इंग्लिश ग्राह्य धरलं जाणार नाही, आणि आमचं मराठी ही मातृभाषाची मातृभाषा म्हणजे आजी भाषा आहे आमची. त्यामुळे आम्हाला त्याचा मराठी भाषेचा पण सार्थ अभिमान आहे. त्यामुळे उद्या रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण परवा रात्री 12 वाजेपर्यंत मालवणीमध्येच बोलू. ह्याच्या तोंडावर कोणी गुणे मारा रे. पण तुमचं एक सांगू काय, आता जरा वेळापूर्वी जेव्हा कॅमेरा चालू नव्हतो ना, तेव्हा तो तुषाराच्या ना तोंडावर 12 वाजलेले. म्हणजे तुम्ही आमचं झालेलं की तुषारला फाटवर आहे घरात झोपान देत बिचारा. माका एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगूची आहे. त्याका झोपेमुळे 12 वाजूक नव्हते, तर आम्ही आता बॅनर आणून गेलो, तर गाडीवर मी त्याला पुष्पसुमनांनी माझ्या काही पुष्पसुमनांनी त्याचा अभिषेक घातलेला आहे. त्यामुळे त्याचे 12 वाजलेले आहेत. कॉल मी वेन यू नीडेड मी मोर. त्यामुळे तुम्हाला पण पुष्पसुमनांनी त्याचे 12 वाजवायचे असतील तर कॉल हिम. फालतू. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की कॅमेरा चालू केलाय आम्ही आता ब्लॉगला सुरुवात केलं याच्यासाठी, कारण की तुषार जरा चार्ज होय त्यानिमित्तानं काम करीत. बाकी त्यानिमित्ताने काम करत म्हणजे काय, मी कामच करतो. म्हणजे तू काम करत नाही. सध्या तुषार तळकटकर श्रीकृष्णाच्या भूमिकेत गवळणींच्या मध्ये बसलेला आहे, आणि गवळणींच्या मध्ये बसून तो दही घुसळतोय. ए फालतू. लोणी काढतो, कृष्णाला लोणी आवडतं मारे ना. बाकी मनातल्या मनात असणाऱ्या पोरींचे एक्सप्रेशन पण दिसत आहेत कॅमेरामन. या व्लॉग मध्ये सगळा येताला गोपिकाचे गवळ बावरी रंग बावरी श्रीहरी फक्त चांदणी. आणि ही आमचा ब्लॉगर रुचला. माईक आमच्याकडे तुषार देऊ नको. काय बोलला
काय बोलला? भाई भाई म्हटलंय भाई, ए माईक दे भाई असं म्हटलं मी तुला भाई. तर तर आता आम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटकडे जातो जिकडे खूप चांगलं आणि महत्वाचं काम चालू आहे. ए भाई तू गपचूप काम कर, काम कर. आवाजच नाही येऊचो. ह ह ह ह ह ह. ए नाही ए तू नकोस ना, गरज नाही तुझी, गरज नाही. घेऊ नको चल. कळायचं नाही पण असत काम कर. ए जरा काम करा रे, काम करा व्हिडिओ घेते पटकन. काम करा. तर आता आम्ही इकडे वरती इलो आणि काम चालला. हाय बनी, कधीपर्यंत काम होताला? काम तरी उद्या दुपार 3-3:30च्या दरम्यान. नक्की ना? आमचं परवा कार्यक्रम हा. काय म्हणता किशोर? काय चालला काम चालला होतला मा. ओके, काय बनवतो तर आपण सांगत नाही हो, जे येते त्यांना कळतला. सरप्राईज जमता मा. काय चिकन मटन मासे का हव्या? चाय दिला नाही मग आखीने आणून? चाय दिला ना, पण थोडा वेळ चाय लागते. परत चाय नाही तर जमाचा नाही. हा ठीक आहे, काकीने आमका सांगितलं चहा लागलो की सांगा. बस चहाच ना, आणि काही गरज नाही मग. चहाच गाव तुला आणि काय बजेट नाही. मसालो कशा? बरं ठीक आहे, चल इकडे काय मज्जाच येऊ नये. हे झोपे काढतात ऑलरेडी, त्यामुळे काय ए मेली अशी ते सगळे रडतच काम करतो. वरती उगाच गेल्यासारखं वाटतं माका. बिचारो आणि हे ऐकू येणार नाहीये, कारण आम्ही त्याला माईक देणार नाहीये या फालतू माणसाला. कसले फोटो? हा देतोय आता. अरे ह्यांचा भागव नंतर मग मी देते तुला. ओके, कारण वरती काय सगळ्यांचे काहींचे शोधू कवेत, त्यांचे गावलेत. अरे माझ्याकडनं घेऊन परत फुकट जाता रे, मग काय सांगू. फालतू माणसांना मी माईक देणार नाहीये, आणि कृपया कॅमेरा तिकडे फिरवू नका. आता ज्यांचा आवाज पोचत नाहीये त्यांचे फालतू माणूस आहे. ओके, आता आम्ही जरा काम करतो. धन्यवाद. काय बोलायचं आहे? काय बोलायचं? बोला, काय म्हणताय? आम्ही बॅनरचं उत्कृष्ट प्रकारे काम करून आलोय, लय दमून भागून पण आलोय. जरा अध्यक्षाने आमच्या नाश्त्याची सोय केली तरी चालेल, म्हणजे सोय नको करू, आम्ही घरी जाऊन जेवू, फक्त पैसे द्या, ते आम्ही आमच्या खिशात घालतो. हो. तुषार तळकटकर, तुम्ही 2.5 रुपयाची ऍक्टिंग करताय. फालतू ब्लॉक मध्ये हे दाखवते मोठी रक्कम. सिंधुदुर्ग बँक येण्यासला प्रॉब्लेम होता बँकचा. तळकटकर 5,000 रुपये मात्र. अध्यक्ष मेरा चेक वाटपर्यंत ना अवॉर्ड शो होऊन जातो ना. हो, आम्हाला 2 कोटी बॅनर दिले, आम्ही 2 कोटी बॅनर दिले. आम्ही आता फक्त वो हमारा कॉन्ट्रैक्टर बाहर रुका हुआ है, वो पैसा मांग रहा है, वो मैडम जी पैसा दीजिए. वो हमका पैसे दिवा. आमचे कॉन्ट्रॅक्टर बाहेर थांबले असत, तिंका पैसे देऊचे असत, पेट्रोल भरूक पैसा नसा, तुम्ही आमका पैसे देवा लवकरात लवकर. इस खाऊक आमका पैसो नाही असा. तो तुमचो अध्यक्ष असा, तो स्वतःच्या नावचे आमका चेक देत असा. आम्ही आमचे जातो, आमच्या थोड्या क्वार्टरीच्या खर्चाचा बघा. आमच्या कॉन्ट्रॅक्टराक सांगू नका की आम्ही असे लाच घेतले.
काय दिलं अध्यक्ष? आजपासून मी माझी तिसरी बायको शोधलेली आहे. ग्रुप मधली माझी तिसरी बायको. आजपासून मी माझी ग्रुप मध्ये तिसरी बायको शोधलेली आहे, जी पदाने मोठी आहे. चांदणी, हे आपल्या प्रेमाचं पहिलं गिफ्ट. थँक्यू. पे लिख दिया मेरा नाम ओ हाजमुला. वो भी दूसरे के दिया हुआ. ए जाऊन जेव, मला तुझी काळजी आहे. बाय बाय. मिस यू चा. बाय. पहिला गेला. काय झालं अध्यक्ष? तुषारला आठवण येते. तुषार. काही जण मिस यू म्हणणारे गेले. ओहो रवला, ओहो रवला. तुषार सिरियसली काम कर. एक बुके होलिका तयारला पण नाही. अरे सांगितलं ना मग ऍक्टिंग करते तो काम करूची. ऍक्टिंग करतोय तो काम करूची. नक्की काय? मगापासून मी शूट केलंय पण त्या शूटच होत नाही. आणि असं छान सचिनला मी घेतलेलं आहे शूट मध्ये. आणि आता कळलं की मी क्लिकच करू का नाही. नेहमी माती खायची सवय आहे का त्याच्यामुळे सोडून झोप येतं रात्र झाली. मी लय जेवून घराकडून. तर मंडळी आंबट म्हणजे काय? आंबट म्हणजे काय? तुझे प्रोग्राम टाकता एक काही ह्या साडेतीन वाजल्यात आणि आता आम्ही घराकडे जातो. मी आणि चांदणी आम्ही कंटाळलो आणि आता खूपच लेट झाला. बाकी सगळा तेजस हर्षू करीतच आणि त्यांना एंटरटेन करू. तुषार असाच तो काम काय करूच नाही पण टाइमपास करतो जेणेकरून. सगळ्यात जास्त काम मी केलं. काय केलं जरा सांग. एक सांगले ना. एकच सांग. तुम्ही भारावून जाल सगळं. एकच सांग. मोबाईल चार्जिंग लावला. मोबाईल चार्जिंग लावल्यामुळे तू जर आता विचार तरी करता ऍटलीस्ट कामाचा ते का प्रास्ताविक लिहूचा त्याचा प्रश्न पडला तर खैसून सुरुवात करू. काय लिहू? काय लिहिलेलं मी लास्ट टाइम कसा करतो? तर आजची ही 3:30 पासूनची जी वेळ आहे उद्या सकाळपर्यंतची तो विचार करेल आणि प्रास्ताविक लिहिल. मी आणि चांदणी आम्ही चाललो घरी. बाय बाय. आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतोय. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता संपवतोय. घरात जातोय मी. आता घरात जातोय. आजच्या दिवसापुरतं संपवतोय. उद्या सकाळी परत भेटतात. इतके वाजलेत ना. कितके वाजलेत माहिती? आता 3:30 वाजले आहेत आणि आम्ही एवढे जागे हो की 8 बघा 8 जवळपास 8:28 3:28 झाले आहेत आणि आम्ही एवढे जागे एवढा काम केलं की आता वाईट जरा टकली बाहेर काढलो कारण सूर्य दिसतो. त्यामुळे आजच्या दिवसापुरती आम्ही ब्लॉग बंद करू शकतो. तोंड बघा कसा माकडासारखा झाला. तरी पण आम्ही आता व्हिडिओ संपवतो. आजच्या दिवसापुरती थांबवतो जरा. सकाळी भेटूया. आमचे फ्रेश चेहरे असतील नसतील माहित नाही. असतीलच फ्रेश चेहरे. बघा ही चांदणी पण गुड नाईट म्हणते आहे. तेजस तुझं काय मत आहे? तेजस से गुड नाईट. से गुड मॉर्निंग. शेंडेफळ आमच्याकडे आहे. विठ्ठल नसला म्हणून काय झालं? विठ्ठलचा भाऊ आहे. शेंडेफळ आम्ही घेऊन बसलो. हर्ष तुझं काय मत आहे? त्यांना झोपायला त्यांनी झोपा. आमच्या इकडे हर्ष 6 रेडबुल मारून आता असं बोलतोय. एकच रेडबुल मध्ये परत बाकीच्या बाटल्या होत. रेडबुल वाल्यांनी विनंती आहे आम्हाला हे करा. स्पॉन्सर करा. रेडबुल वाल्यांना विनंती आहे. हे घ्या. अच्छा अरे काय करतं मरत तू मरत आई शपथ हे मारताना हा ब्लॉग वाल्या कॉन्ट्रॅक्टर फोडून मरता. चला तर तेजस आम्ही जाऊ ना. नंबर टाक. तेजस 1 2 तेजस गाडी घालतो माका असं वाटतं. तेजसचा एकंदरीत मूड बघता आम्ही शांत गेलेलाच बरा. हा
तेजस जाऊ तेजस जाऊ. ते सकाळी किती वाजता उठवचा तुका? म्हणजे मी उठतलंय की नाही माहित नाही. बरं आम्ही इकडे काम करतो प्लस वरती पण मी मगाशी नेलं तिकडे पण काम चालू आहे. ते बिचारे तर आज झोपायचे नाही पण त्यांनी झोपताच नाही. त्याने खूप लेट केलं मी अगदी लास्टच्या दिवशी काम सुरू केलं त्यामुळे त्यांची चुकी आहे. मी जाते झोपा. मी काम रोज करत असते. ओ शिट आज फक्त व्हिडिओ बनवलाय तर रोज काम करत आहे त्यामुळे मी आता घरात गेले. चलो जाऊया. अरे माझी पण गाडी आहे ना सिंगल जाऊ सर. बापरे वाजले 3:30 वाजता आणि आम्ही आता एकट्या पोरी गाड्या घेऊन जाणार आहोत. पोलीस असणारच आमच्या स्वागतासाठी नाही नसले. चलो बाय गुड नाईट. झोपा. उद्या सकाळी आपण परत भेटू. The next day. गुड मॉर्निंग. तर आज परत सकाळी उठून आम्ही म्हणजे कामाक लागलो आणि परत आता हर्षच्या घराकडे गेलो. म्हटलं तयारी बघूया कितपत झाली आहे. तर ही तयारी हा थोडीफार पूर्ण कधी होतं त्याला काय माहिती. काल रात्री 4 वाजता झोपलो आणि गंमत अशी आहे की ना ह्या प्रॉपर्टीसाठी ना मी घरातनं काल रात्री 3:30 पावणे 4 वाजता कोणाक न सांगता घरातले छान 4 साडी काढून ह्या प्रॉपर्टीसाठी दिलं आहे काढून. देव करो आणि या चांगला हो. बाकी अजून सगळे गोळा नाही होकत. सकाळी मे बी सगळे झोपले असले. माझे पण डोळे बऱ्यापैकी झोपेतच दिसतंय मी. पण ठीक आहे येतीत जरा झोप पूर्ण करतो. उद्या कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सकाळी येले की परत सुरू करता येईल ब्लॉग. हिल्स मालवणी अवॉर्डची जोरदार तयारी आणि अशा प्रकारे आम्ही गाड्या अडवून ठेवलेल्या आहेत कमाल लावण्यासाठी. क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे. महागाई आहे आणि व्हिडिओ देखील आपण लावायचो ना. आम्ही कशा रीतीने सगळ्यांका थांबवून ठेवला. आमची कमाल लाग होती आजच करू नाही तर गाडी गावतो त्यात आमच्या जे स्पॉन्सर गावलेत त्यांच्याकडून. आणि बघा आम्ही सगळ्यांका आमंत्रण करू ते या आमच्या. मालवणी दिवसासाठी मालवणी माणसं नाही थांबतरी तर कोण थांबतरी आणि थांबले सगळे पाहिले तर इकडे गर्दी लेट मिळाला त्यामुळे नाही लागला रात्रीच लागतो. या भरून आज उद्या मग स्टेजवर रवायचा तरी पण माझी परवा न करता आम्ही काळा होतो परवा न करता कामांसाठी आम्ही फिरतो. मी आणि तेजस जरासा घेत आहे व्हिडिओ पण मी पुढे जाऊ. आता माईक आणू होतो ॲक्च्युली जो मी आणू नाही पाहिजे. सगळ्या कामांची पाहणी करतोय मी आणि बिचारी. ओके दमलोय. आता येलो आम्ही हॉलवरती तयारी चालू आहे. बरीच तयारी बाकी आहे जी होय उद्यापर्यंत. खुर्ची वगैरे लावून झालं. इकडे पण बरीच तयारी बाकी आहे. सुचत नाही मग काय. ठीक आहे चला. टॉम करता रजत करता आणि सचिन आणि ओंकार ते घराकडे गेलेत. काय गेले घरात गेले सचिन आणि ओंकार. हां ते जोग गेलेत. तर अशा पद्धतीत काम चालू आहे. युद्ध पातळीवरती चालू आहे. बघूया. Few moments later. कामाचं प्रेशर जास्त झाल्यामुळे आमच्या मॅडमांची मान दुखत आहे. चांदी कांबळी मान दिल्याने आणि चांदी कांबळी त्यांची मान काय म्हणतात ते सरळ करत आहेत. खूपच मानेवर लोड घेतला होता
कामाचा. खूपच मान मिळाला म्हणून हे असं. हो, ओव्हरलोड झालो मान. काम चालू आहे मानेचं. काय म्हणतात त्या हाताचा गुण आहे चांदणीच्या, त्याच्यामुळे तिची मान लवकरात लवकर बरी बरी होईल. होणार आहे लगेच. आणि उद्या एकदम ताज्या दमाने तरतरीत होऊन उभ्या राहणार आहे. तू अँकरिंग करतो तुझ्या. होय, बघू हा. डिपेंड ऑन उद्या. मग उद्या परत तुका स्क्रिप्ट तयार करूची लागते. स्ट्रेट रोड. 12 seconds later. तर चांदणी कांबळेच्या हाताला काय गुण नसल्यामुळे आता डायरेक्ट एकदम फिजिओथेरपिस्ट कडे डायरेक्ट गेलेली आहेत. चांदणी तुझ्या हाताला काय गुण नाही. ढेंग भर तर अंतर तिकडून इकडे यायचा. ढेंग भर तर अंतर तिकडनं इकडे यायचा. डॉक्टर नाही. चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे. बरं वाटतंय का? नाही वाटत आहे? माहित आता लगेच कसं आहे. मॅजिक करायला शिकली पाहिजे तुम्ही. इकडे इकडे बघा. हडे 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 हडे. टेन्शन तिने तिच्या डोक्यात न घेता मानेवर घेतलंय. त्याच्यामुळे मान दुखते. बघूया 15 मिनिटाचा ब्रेक. तेव्हा माझी मान प्रचंड दुखता आणि उद्या आमचो अवॉर्ड शो आणि मी अँकरिंग करतलो. रील्स मालवणी वाले म्हणजे बाबूंचं दुसरं जन्म. नाही जमत यार. देवा माझी मान एवढी दुखता ना की ती फिरतच नाही. आय नीड इंजेक्शन. मी दोघच राहायचे असं वाटतं मग म्हणून खातं रील्स मालवणीचा अवॉर्ड शो कमी आणि मी पेशंटच जास्त वाटतं. वाटतं रील्स मालवणी अवॉर्ड शोच्या ब्लॉग ऐवजी रुचा झाला पेशंट किंवा रुचाची मोडली मान मी असं काहीतरी टायटल येताला. बेकार लेवलची मान माझी दुखता आणि तर भूक लावले. मी खातं सगळ्या कुत्र्यांनी खाल्लेली आधी. सॉरी फॉर कुत्रा. लॉलीपॉप खाऊन येतं. उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करतो. मानेवर मी एक उत्तर या काय म्हणजे काय माझं का फक्त खातानाच ब्लॉक करूचा काय. जादू दाखवते. काहीतरी मीटिंग चाललंय असं वगैरे. मोठं डिस्कशन चाललंय. देऊन विचारचं आहे देऊन खाल्लं भूमकात पुरं काय तू करा. The next day. डेंगे 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 गाणं म्हणा गो. सॉरी मी मदत करू शकत नाही. माझी मान प्रचंड दुखतात त्यामुळे मी आता उचलू लायक प्रवाग नाही. असं
त्यामुळे ह्यांचं स्ट्रगल चाललो आणि मी व्हिडिओ काढतोय. प्लीज मी व्हिडिओ काढतोय, त्याच्यानं कोणी मला बोलू नका. माझी कंडिशन ह्याच्यापेक्षा वाईट आहे. तर ही चालली पालखी हॉल वरती. चलो चले मितवा. असं नंतर म्हणा वो दिन बे दिन क्या ते काय तर गाणं वो दिन भी क्या दिन थे. हा वो दिन भी क्या दिन थे. शिमगो केल्लो मोठी चित्र तरी आणू शिमगो हे दाखवलेलं आबा हैराण 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 हैराण. आम्ही खय बसलो. 11 वाजले. अजून झोपाक नाही आम्ही आरामच करून गेलो होता. आम्ही म्हटलं आम्ही झोपाकच नाही. पूजा फ्रेश दिसता. झोपा बिपा निघला पार्लर बिल्लर मध्ये जाऊन निघला. कार्यक्रम आमचं 4 वाजता 11 वाजता 11 वाजता आम्ही इकडे बाहेर बसलो गेट कडे. कैलासला मी काल म्हटलंय सुद्धा मला. कैलासने काय सांगितलं अरे खाल्लं बांधलेलं गेल्या वेळेस पण बांधलेलं मी आणि आपण बसून बांधलेलं खालचं बांधलं त्याच्यासोबत मॅट सोबत. क्या है म्हणून देत अच्छा है हमारा ये अभी क्या इसमें क्या बोलने का ये क्या मालन बोल. त्याच्यात काय बोला आता ब्लॉग मध्ये तुझ्या चांगला सगळा आमचा मस्त. हे काय विचार पार नाही हे साऊंड बोलय काय माहित नाही. पूजन वेळेचा सदुपयोग केलेलो असा म्हणाला. काय आत नाही मिळणार त्या ठिकाणी हय तरी कामाक सुरुवात करते आणि कामाक सुरुवात केलेली आहे. बाकी आम्ही असं जो कोण पाराय आणतो लो त्याच्या लवकरात लवकर पाराय घेऊन आरती ओवाळूसाठी तयारी करता. आणि हॉलची चावी सगळा माचीस मेणबत्ती अगरबत्ती कापूस तेल परत काय सगळा परत नाही होता. ठेव रे आणखी छोटा वुमन चालू. पुरे एका कुशीत रांगडो सह्याद्री आणि दुसऱ्या कुशीत अथांग सागर घेऊन हयात घालवणाऱ्या आम्हा मालवणी माणसात आणि आमच्या मालवणी भाषेत सह्याद्रीचो ह्यो रांगडेपणा आणि समुद्राचो गूढ विक्षिप्तपणा चांगलोच उतारलो हा. आमच्या अवीट गोडीच्या मालवणी भाषेचा एक महत्वाचा वैशिष्ट्य म्हणजे या भाषेत असलेलो रांगडेपणा. सर्व कार्यकर्ते असतात त्यांकाही रील्स मालवणचे सर्व सदस्य असतात त्यांना विनंती असा सगळ्या आमच्या मान्यवरांचा अगदी आदरपूर्वक वर्ष दुसरा आपण स्वागत करतो. उद्घाटन सोहळा संपन्न करतो. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम राम जय राम राम
आमचा अवॉर्ड शो झालेला आहे, सगळ्यांच्या अथक प्रयत्नांनी पार पडलेला आहे. आणि हे सगळे मेंबर आंबे खातो ठेवलं म्हणजे ते ठेवतो जाऊ ना तर मी कळ लावणार होते ऋत्विकला. ऋत्विक तू जर ह्यो ब्लॉग बघत असेल तर दुसरो घाबरलो आणि दुसऱ्यान म्हाका ह्यो बिटकी आंबो दिलेलो. घाबरायला नाही देवतोय ठेवलंय ह्या म्हाका म्हणता ना दुसऱ्या मी दाखवलंय ते का दुसऱ्यान ठेवले ना आंबो दुसऱ्याक न देता बाबा. आमच्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा विठ्ठल येता. आबा कुठे गेला आबा तुझे पहिले तुझ्या फोटो ओके तर ओव्हरऑल ह्यो आमचो शो झालो. ए आबा ये ब्लॉग मध्ये चालो. तर अशा रीतीने तुषार दुसऱ्या एंड करूया आपण ब्लॉगचो. सो फायनली आम्ही आंबे पण खाल्लेले असो कोकणचे राजो ज्याला म्हणतात तो आंबो कापूस तो खाऊन आम्ही या शोची सांगता करतो. तसाच एक स्पेशल गिफ्ट आमका मिळाला होता. 2 स्पेशल गिफ्ट मिळाले होते तर त्याच्यात एक सांगित एक मी सांगतो. तर हापूस गँगकडनं आमका एक ट्रॉफी मिळाली होती त्याबद्दल हापूस गँगचे खूप जास्त आभार. आता आम्ही आंबे खातो. हे जरी देवगडचे आंबे ऋत्विकने दिलेले असले तरी आमका एक ट्रॉफी मालवण मधून पण मिळाली आहे. ट्रॉफी मिळाली हापूस जी अख्खी पेटी आहे आंब्याची एक पेटी आणि याच्यावर लिहिलेला असा घेणारा रील्स मालवणी कुडाळ आणि पाठवणारा हापूस गँग मालवण. थँक्यू सो मच हापूस गँग. आणि दुसरी सरप्राईज मी सांगते तुमचा त्या म्हणजे भूषण मेस्त्री लास्ट इयरची यांनी कोणाची ही एक सुंदर अशी भेट आमका दिलेली आहे. सुंदर असा स्केच आमका दिलेला असा. सो याच्यावरती त्यांनी मालवणी नटसम्राट कायच्या काही वजन होतं रे स्वर्गवासी पश्चिम कांबळी बापूजी असा लिहिलेला असा आणि रील्स मालवणी यांना सप्रेम भेट. सो थँक्यू सो मच भूषण मेस्त्री. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही तारीख जी 4/4/2024 सो ही खूप जास्त इम्पॉर्टंट असा. थँक्यू सो मच. सो असे रीलला सपोर्ट करत राहा सगळ्यांनी. तसेच या ब्लॉगला पण सपोर्ट करा. खूप जास्त मेहनत आहे बॅक स्टेजवाल्यांची. आम्ही फक्त स्टेजवर दिसा होतो पण आमका मागून ज्यांनी सपोर्ट केल्यानी त्याच्यामुळे हा कार्यक्रम झालो त्यांचे पण खूप खूप आभार. तेजस खूप जास्त चला थँक्यू. आम्ही पण थोडं आस्वाद घेतो कार्यक्रम संपल्याचो आणि आपली पिशवी हापूस आंब्याचं. सो थँक्यू सो मच. थँक्यू. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही रजा घेत आहोत. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया आणि पुढच्या वर्षी असंच या जोशात आपण रील्स मालवणी अवॉर्ड शो साजरा करूया. नक्की येवा यावर्षी पण इलाज पुढच्या वर्षी पण नक्की येवा. तोपर्यंत या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही लय दिवस काम करतो पण जो सगळ्यात जास्त मेन जो माणूस हा तो इलेलो असा इलो त्यांना तो आला त्याने जिंकलं त्याने करून दाखवलं असा आमचं सगळ्यांचं लाडको विठ्ठल तळवलकर शिवाजी सिरियल. आता सगळ्यांनी शिवाजी सिरियल आवर्जून बघा. पाना गँगचा जो मेंबर असा सगळ्यांनी ती सिरियल बघा. सगळ्यांनी त्याला DM करा. रपारप DM करा. सगळ्यांनी मेसेज करा. सगळ्यांची रिप्लाय तो करतो. सगळ्यांनी त्याला टॅग करा पोस्ट करा शेअर करा आणि मजा करा. आम्ही थँक्यू बाय. खूप बोललो दुसरं. बाय थँक्यू. मुलांनो